ते मंत्रालय ही संवाद यात्रा आहे ती सामान्य पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे। आणि या यात्रेच्या दरम्यान सामान्य पत्रकारांचे काय प्रश्न आहेत याच्यावर समग्र महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे। आणि सरकारला आमची विनंती आहे की या पत्रकारांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावं। यासाठी ही संवाद यात्रा आता आज पुण्यामध्ये आहे आणि 2 दिवसांनी मुंबईमध्ये मंत्रालयावर जाणार आहे। आत्ता सरकारने लाडकी बहीण आणि बाकीच्या काही योजनांसाठी सरकारचा GR कालच पडलेला आहे प्रसिद्धीसाठीचा। त्यामध्ये सुद्धा मोठे आणि मध्यम वृत्तपत्र आणि माध्यम समूह त्याच्यात घेतलेले आहे। त्यामध्ये जिल्हा तालुका आणि विभाग पातळीवरच्या वर्तमानपत्रांना त्यामध्ये सुद्धा वगळलेलं आहे। दर्शनी जाहिराती सरकारने साप्ताहिकांच्या बंद केल्यात आणि दैनिकांच्या सुद्धा बंद केल्या। त्यामुळे सरकार ही व्यवस्था केवळ मोठ्यांसाठीच काम करते का असा प्रश्न निर्माण होतो। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सरकारच्या भूमिकेचं सरकारच्या योजनांचे जर वाहक कोण असेल, सामान्यांपर्यंत त्या योजना कोण पोहोचत असेल तर जिल्हा विभाग तालुका गाव पातळीवरची वर्तमानपत्र त्या ठिकाणी काम करणे पत्रकार पोहोचतात। ही गोष्ट समजून घेऊन सरकारने या घटकाला मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे। यासाठी ही आमची मागणी आहे। आणि त्यामुळं राज्यामध्ये दोष सगळ्या क्षेत्रात आहेत, मग राज्यामध्ये अलीकडं पत्रकारितेमधल्या दोषांवर जास्त चर्चा करून या क्षेत्राला कमजोर करण्याची, या क्षेत्राला दुर्लक्षित करण्याची भूमिका घेतली जाते। आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्या स्टेट प्रेस काउन्सिल निर्माण करून हे माध्यम समूह एका सूत्रामध्ये आणला गेला पाहिजे। म्हणजे यामध्ये आता अलीकडं ज्याच्या हातामध्ये मोबाईल तो पत्रकार अशी एक मानसिकता तयार झाली आहे। आणि त्याच्यामुळे नको त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायरल करणे, नको त्या गोष्टींची जास्त प्रसार करणे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत आहेत त्यालाही कुठंतरी आपल्याला सगळ्यांना मिळून त्याच्यामध्ये नियंत्रण आणणं आवश्यक आहे। आणि त्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे की पत्रकारांच्या, सर्वसामान्य पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी या देशामध्ये, या राज्यामध्ये पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्या कल्याणासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि स्टेट प्रेस काउन्सिल निर्माण करावे। याचे मुख्य 2 विषय आहेत। आणि त्याबरोबर बाकीचे जे माहिती आणि जनसंपर्क विभागाशी ज्या काही अटी शर्तीच्या संदर्भात आहेत तेही विषय आहेत। या सगळ्या विषयांना घेऊन ही यात्रा मंत्रालयावर जाणार आहे। सरकार हे संवेदनशील आहे, सरकारने त्याकडे पाहावं अशी आमची अपेक्षा आहे।